छान वाटते. आपली माझी टीम पण खूप चांगला परफॉर्मन्स करतो. थँक्यू सो मच विशाल. मॅचला देखील सुरुवात होईल. जशी मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला आपण पाहतायत प्रमोद शेडगे सर आपल्या साथीने जोडले जातील. पालघर भूषण व्हॉइस ऑफ पालघर. ऐकूया त्यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ धनसार. मनपूर्वक हृदय चंदगडापासून धन्यवाद आहे. दीपक 11 संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो, तर एका साईडला आपण पाहू शकतायत तारापूर कलंदर, तारापूर 11A हा संघ सध्या आपण पाहतायत. टॉस बॉक्समध्ये मुरबेट टीम एन्जॉय करत असताना एक फोटो सेशन. पहिल्याच बॉलवर 1 रन ऑफ द मार्क. रत्नदीप चषक 2026 आपण अनुभवतायत. अंडर फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं आयोजन प्रकाश झोतातील हे संपूर्ण सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं हे आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. त्यामुळे त्या गोष्टी स्वप्न ते सत्यात साकारावं लागतं आणि ते रत्नदीप चषक या आयोजकांनी स्वप्न आणि साम्राज्य उभं केलं आहे. त्यांना मानाचा मुजरा असेल. नियोजन, मेहनत, समर्पण या तिन्ही गोष्टींचं मिश्रण म्हणजेच रत्नदीप चषक 2026. संघर्ष मुरबेट टीमचा एक प्रतिनिधी आपण सनी शिंदे यांच्याशी लगेच भेट घ्या. 3 रन झालेले आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिलं षटक शाकीर, एका साईडला अभिषेक आणि हलीमला आपण पाहतायत एका साईडला. अभिषेक दरम्यान 1 रन. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. षटक क्रमांक 7 रन झालेत. 4 रन झालेत. अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला, परंतु तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केले. वाईट कट्टा स्पर्धा कोण विसरेल. शाकीर आज तो खेळाडू. अप्रतिम हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल मेल सॉफ्ट अँड बॉटम एंडचा चांगला वापर केला होता. 1 रन मिळत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. पहिलं षटक प्रगतीपथावर. अगदी आजच्या दिवसामध्ये 11,111 व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट व्ह्यूवर्स 334 हे मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहत आहेत रत्नदीप चषक 2026च्या माध्यमातून. पालघर जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पालघरमध्ये टॉप क्लास स्पर्धेचं आयोजन. पालघर जिल्हा म्हटलं तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट 2014 आणि एक पालघर जिल्हा स्वतंत्रपणे प्रस्थापित झाला. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1. 29,95,448 2014 एवढी लोकसंख्या होती जेव्हा स्वतंत्र झाला. त्यावेळेला पालघर जिल्हा आणि एकूण 5,444 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याला क्षेत्रफळ लाभलं गेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. 5 रन. दीपक 11 टीम बॅटिंग करत असताना न्यू बॉलर शाबाजला आपण पाहतायत. फटका तर फसतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 6 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल, आणि त्या सिंगल डबलला विसरून चालत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राऊंड द विकेटने. चांगला फटका ऑन द राईज खेळला गेला होता. हलीमच्या बॅटमधून येईल. फॅन्टास्टिक 4. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. 10 रन. दुसऱ्या षटकातील आपण पाहिलं प्रारंभ झाला. ओव्हरपिच बॉल होता. दुसऱ्याच बॉलवर मात्र इरादे पक्के स्पष्ट केले. सहजासहजी आम्ही हार मानणार नाही आहेत. आम्हाला रडायचं नाही तर लढायचं आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतोय कोणती धाव येणार नाही आहे. शाबाजने कमबॅक केलंय. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे.
शेबाज अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला जात असताना चेंडूला मात्र स्टॉप केलं, आतमध्ये ढकललंय. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. 10 धावा, 11 धावा, 11. 4 बॉलचा खेळ झाला. 11 धावा या फलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 तारापूर कलंदर, तारापूर 11A. चांगला बॉल ह्या वेळेला समोरून फिरवलाय. फ्लाईट दिली होती या बॉलला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. 11 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत 5. चांगला कमबॅक केलाय शेहबाजने. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल. अभिषेक आणि हलीम पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळलंय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ क्लास. हलीमच्या बॅटमधून आपण पाहिलात, एका साईडला अभिषेकच्या बॅटमधून अभिषेक पटेल टेनी या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. शेबाजच्या अगेन्स्ट त्याने मात्र ठोकला चौकार. संघाची धावसंख्या 15. अभिषेक आतापर्यंत 7 बॉलमध्ये 8, 6 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये 7. आपण पाहिलं तर हलीमला आपण पाहतायत 15 रन झाले 2 षटकांच्या समाप्ती अखेर. चांगलं क्रिकेट. रत्नदीप चषक 2026 रत्नदीप क्रीडा मंडळ वेवूर भंडाराळी आयोजित या स्पर्धेचं डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन नियोजन का म्हणून या स्पर्धेची कालपासून चर्चा आहे. प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये वेवूर भंडाराळी हे नाव आता मात्र आयोजनाच्या बाबतीमध्ये चर्चेत राहिलंय. 15 रन झालेत. प्रोजेक्टेड दाखवत आहेत 30 रन. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क व सैफ. सैफला आपण पाहतायत एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख राऊंड द विकेटने येतोय. चांगला फटका तर आहे. चेंडूला स्टॉप केलंय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चांगला फटका. स्टॉप केलंय. फॉलो थ्रू मध्ये अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर बाय सैफ. याच गोष्टी खूप मायने राखतात. तुम्हाला क्रिकेटच्या आत मैदानात खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17. बॉल फेकून झाले ते 3. दीपक 11 टीम. सध्या 2 खेळाडू चर्चा करत आहेत. 2 फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील्स नेटवर्क या चॅनेलला आपण सध्या आहोत. अप्रतिम फटका. संयम नव्हता यावेळेला हलीमचा आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 4थ्या बॉलवर विकेट मिळते. संयम फार महत्त्वाचा भाग असतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा असो. लेग ब्रेक बॉल होता. चांगला फटका तर एक्झिक्यूट केला होता, परंतु कंट्रोल नव्हतं यावेळेला. संयम हा शब्द आल्यानंतर आता सध्या तरी आपण पाहिलं तर अमोल मुजुमदार सरांकडे आपण पाहतात. काय प्रतीक्षा केली. विश्वचषक वुमेन्स 50-50चा वर्ल्ड कप मात्र आपल्या हातामध्ये आला. त्यासाठी त्यांनी अमोल मुजुमदार यांनी घेतलेली मेहनत कोचच्या स्वरूपात. आणि आज महिला विश्वचषक अमनज्योत कौरचा तो झेल जो टिपल्यानंतर आनंद गगनात मावेन असा झाला. यावेळेला स्मार्ट सिंगल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आकाश. सध्या आकाश पाहायला मिळतात आणि पाटील्स नेटवर्क यामध्ये ते डिजिटल स्कोरिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटची ओढ सुद्धा आहे. यावेळेला ऑन साईडला तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. अभिषेक पटेलच्या बॅटमधून येईल हा खणखणीत चौकार. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 7.33च्या सरासरीने करंट रन रेटने 22वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 22ला 1. सुपर बिटवीन द गॅपमध्ये ही कला आहे. कलात्मकतेची यावेळेला ओढ आपल्याला पाहायला मिळते. ती अभिषेक पटेलच्या बॅटमधून टेनी या नावाने जास्तीत जास्त पसंती. आणि इथून 22वर 1 शेवटचं षटक आहे. काय रणनीती असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, गेम प्लॅनिंग काय असेल. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल.
क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच म्हटलं जातं हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला इथे कारणं सांगून चालत नाही. कारण कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारणं सांगत बसत नाहीत. त्यामुळे सबब आणि कारणं हे डिलीट करा डिक्शनरीमधून आणि चांगले क्रिकेट खेळा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22-22ला 1. अप्रतिम चांगला फटका आहे. बॅकफुटला टॅप केला गेला होता. बॅकफुट पंच होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 23 रन. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. अभिषेक पटेलवर दारोमदार जबाबदारी स्वीकारावी लागते. ती घराची जबाबदारी असो, क्रिकेटच्या संघाची जबाबदारी असो. ऑफ साईडला वॉड शॉट. अभिषेक पटेल काय बॅटिंग केले. चहूबाजूने खेळण्याची क्षमता, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान. परंतु अभिषेक पटेलच्या बॅटमधून उच्च विचार. क्या बात आहे. क्लास दाखवलाय. जागा बनवली आणि गॅप शोधला आणि सरळ बॉल निघून जातोय 4 धावांकरता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं लो फुलटॉस बॉल होता. 27 धावा झालेत. ग्रेट बॅटिंग बाय अभिषेक पटेल. या वेळेला कंट्रोल सुटलं लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. इथून विकेट डाऊन, फलंदाज बाद. दीपक 11 टीमला दुसरा धक्का 27 वर. तुमचे शॉट सिलेक्शन खूप चांगले असावे लागतात या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्यासाठी तुम्हाला करावी लागते प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस घाम गाळावा लागतो. कारण तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता यापेक्षा तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. तुम्ही 10 तास करता ते तर चांगली गोष्ट आहे, परंतु ती कशी करता. 1 तास फक्त मन लावून प्रॅक्टिस करा, मग पहा चांगले क्रिकेट नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या ग्राउंडमध्ये प्रत्येक गावागावामध्ये 10 ते 15 खेळाडू असतात, 20 खेळाडू असतात. त्यानंतर एखाद्याची गोलंदाजी झाली की तो मोबाईलवर बोलत बसतो किंवा मित्राच्या खांद्यावर हात टाकत मात्र तो गप्पा गोष्टी करतो. कधी सांगतात मला आईने बोलवलंय, कधी बाबाला घ्यायला जायचं आहे. परंतु ही कारणं सांगण्यापेक्षा 1 तास मन लावून प्रॅक्टिस करून मात्र तुमचा खेळ खूप चांगला बहरेल. त्यामुळे मन लावून 1 तास प्रॅक्टिस करा, तरच तुमचा खेळ चांगला होईल. कॉन्सन्ट्रेशन. 27ला 2, 3.3 ओव्हरचा आत्तापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. गोलंदाज सज्ज होईल फरदीन. अप्रतिम चांगला बॉल. बॅटची हलकीशी एज आणि यस सैफच्या हातामध्ये सेफ हँड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. फरदीनला मिळाली विकेट. सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फरदीन काझीला आपण पाहतायत. सर्वात जास्त वेळा तो 12वा खेळाडू म्हणून बसला होता, परंतु त्याने कधीच आपल्या करिअरमध्ये हार मांडली नाही. आणि आज मुंबईचं वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फरदीन काझी. केतन म्हात्रे 2012 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक गेल्या वर्षात मी ती कव्हर केली. त्यावेळेला ती हिस्ट्री अगदी मात्र खूप चांगली ऐकायला मिळाली. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू यावेळेला निघून गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. 27ला 3. सिंगल डबलला महत्त्व दिलं नाही आहे. 2 लगातार विकेट यावेळेला मिळत आहेत, परंतु एक रनआउटच्या स्वरूपात, एक कॉटबॅनच्या स्वरूपात, म्हणजे विकेट हॅट्रिक तर बनणार नाही. 27ला 3. शेवटचा बॉल टार्गेट ठरवणारा हा बॉल आहे. गोलंदाज सज्ज होईल फरदीन. वेळेला बॅटची हलकीशी एज होती का, मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत हलकीशी बॅटची एज. स्पोर्ट्समॅनशिप त्या ठिकाणी जरूर दाखवतायत. आणि षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस 27ला 4. विजयासाठी 7च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 7चा आहे. 28 रनची गरज असणार आहे. आव्हान समोर ठेवले गेले.
डेंजरस वर्सेस आपण पाहणार आहोत. जय जोगनादेव, अगवन, वामिका स्टार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण. वामिका स्टार पालघर टीम जी वाय कट्टा या ठिकाणी खेळली गेली होती आणि अतिशय कवळी साहेब मेहुल पाटील हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल संघाची धावसंख्या ऑफ द मार्क 1 धावेवर जाऊन पोहोचली गेले. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. रत्नदीप चषक डेंजरस टीमचा कॅप्टन आहे आपण प्लीज. जय जोगनादेव, अगवन, वामिका स्टार टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. सध्या तरी आपण पाहिलं तर शाकीरला आपण पाहत आहेत वाय कट्टा या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलमध्ये ज्या खेळाडूने 1 बॉल 4 धाव्यांची गरज असताना चौकार ठोकला होता आणि आपल्या संघाला विजयी मिळवून देण्याचं काम केलं होतं, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड, स्वतःवर निराश आणि नाराज होत असताना पाहायला मिळतोय फिल्डर. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 5. आता 18 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5, 18 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. इथून कोणता संघ पुढे आगेकूच करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. अगदी 12 वाजण्याच्या सुमारास, परंतु डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत जे आमचे लाडके प्रेक्षक राजे, केंद्रबिंदू आहेत त्या स्पर्धेचे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चांगला फटका जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. चांगला थ्रो. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. रत्नदीप चषक 2026चा हा तडका आपल्याला पाहायला मिळतोय. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. अप्रतिम चांगला फटका. वॉट अ शॉट. क्लास टायमिंग. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता बॅकफुटला गेले. जागा बनवली. समोरच्या अँगलने आपण पाहत आहेत. ॲक्शन रिप्ले. अखूट टप्प्याचा बॉल होता. मिडल स्टंपला अगदी मात्र यावेळेला पीच झाला होता आणि जागा बनवून सुरेख पद्धतीने बॉडमॅनचा चांगला वापर केला. 10 रन. आता विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 18 रन. एका साईडला जर आपण पाहिलं तर अगवन टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले गेले डेंजरस टीमला. चांगला फटका बॅकफुटला जात असताना सिंगल मेल सैबूला आपण पाहतायत. 10 वरून 11 रन झालेत. 11 रन्स ऑन द बोर्ड. अप्रतिम चांगला फटका. तडाखेबंद फटका शाकीरच्या बॅटमधून. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक.
काय फटका खेळलाय नेत्रदीपक बॅटिंग. संघाची धावसंख्या 15, 13 रनची आवश्यकता आहे. ऑफ कटर बॉल होता, चांगलं गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. बॉडमॅनचा चांगला वापर, तेवढीच चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल काही रोखता आलं नाही आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. जणू काही या बॉलवर 4 धावांची मोहर उमटवली. चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. 13 रनची आवश्यकता आहे 14 बॉलमध्ये. चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त स्टिअर केलं. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 16 बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 5. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 17. विजयासाठी 12 बॉल आणि 11 रन. 12 बॉल 11 रन. 12 गेंदे शेष और 11 रन की जरूरत. 12 बॉल्स रिमेनिंग एंड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल 11 हे सामन्याचं समीकरण. बारा बॉल 11 रन. विजयासाठी तारापूर कलंदर, तारापूर 11A. सामना बॅलन्स आहे. अजून सुद्धा सामना झुकण्याची ताकद ठेवणारे दोन्हीही असे संघ पाहायला मिळतात. तुल्यबळ, कारण कोणत्याही संघाला या खेळामध्ये कमी लेखून चालत नाही. कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही. परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग केले सैबूने, सेन्सिबल बॅटिंग, आणि शाकीर सेन्सेशनल क्रिकेट खेळलं गेलंय. 18 धावा झालेत. 18चा आकडा सर्वांना हवा हवासा. विराट कोहली, काय फिटनेस, काय ते शतकं, कळस लसलाय शतकांचा आपल्याला पाहायला मिळतो. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. सध्या रोको मिशन 18 मॅचेस आपल्याला 2026च्या कॅलेंडरमध्ये वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. ही सुद्धा एक पर्वणी असणार आहे जे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी की त्यांची बॅटिंग बघण्यासाठी तरसतात. परंतु 18 वन डे मॅचेस आपल्याला यंदा 2026 मध्ये वेगवेगळ्या दौऱ्यावर पाहायला मिळतील. रोको मिशन 10 बॉल आणि 9 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान व्यक्ती, संशोधक, जनरल नॉलेजमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं आवर्जून, पीटर हेनलिन, हा जर्मनीचा व्यक्ती, त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. 10 बॉलमध्ये 9 रन. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. दहा बॉल आणि 9 रन. अप्रतिम चांगला यावेळेला. आता 9 बॉल आणि 8 असं समीकरण पाहायला मिळतं. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 बॉल 8 रन. तारापूर कलंदर, तारापूर 11A टीमला विजयासाठी. चांगला फटका ऑन साईडला खेळलाय, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. आता 8 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 8 रन. टीम मीटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. फिल्डरला लॉंग ऑन लॉंग ऑफ या विभागातून थोडंसं हटवलं. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला. 8 बॉल आणि 8 रन. अप्रतिम चांगला फटका. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. 7 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. शाकीर अँड सैबू याला आपण पाहत आहेत. काय फिल्डिंग सेट केले गेले, ज्या पद्धतीने फिल्डर बरोबर पाहायला मिळतात. कुठला प्लस पॉईंट मायनस पॉईंट आहे फलंदाजाचा, कोणत्या क्षेत्रामध्ये तो चांगली बॅटिंग करतोय, या गोष्टींचा अभ्यास करायला हवा आणि तेच केलंय. ऑन साईडला सैबूच्या बॅटमधून 1 रन. आता बॉल आहे 6. बॉल टू रन. 6 बॉल 6 रन.
6 बॉल आणि 6 रन. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतायत रत्नदीप चषक 2026 रत्नदीप क्रीडा मंडळ वेवूर भंडाराळी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतायत. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची प्रकाश झोतातील महत्त्वपूर्ण लढती पाहायला मिळत आहेत. सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत म्हणतात ना, इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. एकमेकांच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा आयुष्यभर थकत नाही. 6 बॉल 6. ओढा मॅच, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 5 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल 5. इथे डॉट बॉल आणि विकेट जर कदाचित आली तर पुन्हा एकदा दबाव वाढू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल, तो तुम्हाला उंचवावा लागेल. 5 बॉल 5. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. अभिषेक पटेल फार वेगाने आले होते. टार्गेट केलं होतं शाकिरच्या नॉनस्ट्राईक एंडला थ्रू करणं, परंतु बॉल सुटला. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. तारापूर कलंदर, तारापूर 11A या टीमला 4 बॉल आणि 4 रन. दीपक 11 टीम सध्या थोडीशी झगडते, संघर्ष करते. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. ह्या वेळेला मात्र इथून कदाचित गेम प्लॅनिंग होती की काय, नो बॉल इथे पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस, डेफिनेटली या चेक करूया आपण रनआउट आहेत की नाही. 1 रन तर मिळाले एक्स्ट्रा स्वरूपात. OUT आउट. फलंदाज शाकीरला परतावं लागेल. बॅट ग्राउंडिंग झाले नव्हते आणि त्यामुळे आपण पाहतायत अगोदरच स्पर्श केला होता स्टम्प्सला. आता इथून कदाचित दबाव वाढेल. 4 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. बॉल एक्स्ट्रा तर फेकलाय, रन्स एक्स्ट्रा वाढले. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर असं म्हटलं जातं. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 4 बॉल आणि 3 रन. चार बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 4 बॉल 3. आकाश बॉलिंग मार्कवर. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. मात्र एका धावेनिशी संघाची धावसंख्या 26. 3 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 2 रन. डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. सामन्यामध्ये पलटवार होईल का याकडे लक्ष असेल. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 2 रन. हाय व्होल्टेज मॅच.
विकेटच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर इथे विकेटच्या आधारावर 1 रन जरी आली तरी सुद्धा मात्र इथे विजयाचे मार्ग मोकळे होतील. 2 बॉल आणि 2 रन. काय मॅच रंगले. जर सामना आवडला असेल ना तर एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या येऊ द्या. 2 बॉल आणि 2 रन. काय सामना बॅलन्स यावेळेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साईडला आणि फिनिशिंग टच चौकार. गुड शॉट. फुल टॉस बॉल होता त्यावर पनिशमेंट दिली आणि इथून मात्र तारापूर कलंदर तारापूर 11A संघ 9 विकेट्सने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. ही मॅच समरी. एचीवर स्पोर्टची बॅट जर कोणी विसरले असतील खेळाडू तर आठवण करा आणि एचीवर स्पोर्टची बॅट या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेली आहे. सनी शिंदे यांनी ती आणून दिले आणि ती ओळख पटवून मात्र आपण बॅट घेऊन जायची. फरदीन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या फरदीन 5 धावा देत 2 विकेट्स मिळवले आणि फरदीन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्वतः ॲज अ कॅप्टन आहेत. कौशलजी म्हात्रे, त्यानंतर सनी मोरे आणि दीपेश पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी, मेडल आणि एनर्जी ड्रिंक किट आपण सन्मानित करूया. या फरदीन या इथे कौशलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सुपर बॉलिंग, अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दीपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक किट पाहायला मिळतोय, सन्मानित केलं जात आहे. आणि ही जर्सी सनी मोरे यांच्या माध्यमातून ही जर्सी आपण मॅन ऑफ द मॅच पुढील मॅचसाठी लगेच आपण परिधान करा. ती फरदीन काय म्हणशील, ज्या पद्धतीने ही स्पर्धा खेळताना एन्जॉय केलंय, आयोजन कसं वाटलं? आयोजन एकदम खूप छान आहे आणि मस्त वाटतं इकडे खेळायला. गेल्या वर्षी पण आम्ही सेमीफायनल हरलो, ती पण आम्ही खूप म्हणजे क्लोज येऊन हरलो आणि आमची टीम थोडी आता चांगलं खेळत आहे पण लक नाही साथ देत. या पहिला मॅच आम्ही चांगले खेळले आणि पुढे पण जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच फरदीन. चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. आता जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच क्रमांक 8 आपल्या भेटीला येईल आणि या 8व्या मॅचसाठी आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ धनसार. या आपण उत्कर्ष पाटील यांना विनंती करूया आपण मायक्रोफोनवर यावं. धन्यवाद कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकतात याच्या रजनीमध्ये. खूप चांगलं समालोचन. दिवसा सफाळे प्रीमियर लीगचा कार्यभाग संपवत असताना अगदी दागदुगीचं जीवन सध्या म्हणायला हरकत नाही. भरपूर बिझी त्यांचं शेड्यूल आणि त्या अनुषंगाने आज या स्पर्धेला ते वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय जोगनादेव आगवण वामिका स्टार आणि त्यांच्या विपक्षात डेंजरस बॉयसर. वामिका स्टार हे नाव नाही तर हे ब्रँड झालं आणि संपूर्ण पालघर तालुक्यातून एक संघाची बांधणी केली आणि आशिया खंडातील अंडरम बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून एक अग्रगण्य स्पर्धा, नामांकित बहुचर्चित स्पर्धा वाय चषक. त्या वाय कट्टामध्ये मेहुल पाटील यांनी मात्र पालघर या संघाला प्रथमतः संधी दिली. पहिल्याच वर्षात रनर अप राहिले. याही वर्षात सेमीफायनलच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये ढकलले गेले, परंतु खूप चांगलं क्रिकेट
या वामिका स्टार या नावानं खऱ्या अर्थानं आपण पाहतात उधाण आलं आणि त्याचे सर्व मेहुलजी पाटील या स्पर्धेकडे आता जोडलेले आहे. त्यांचं देखील शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत. मेहुल पाटील तुमचं देखील स्वागत आहे. सातत्यानं आमच्या कलागुणांना वाव देणारं ते नाव आहे आणि मेहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल मंगेश कचरा या नावानं भरपूर प्रेम मिळालं त्यांना या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आणि तेच पाहायला मिळतात. मंगेश लेग ब्रेकचा तिखट मारा करण्यासाठी जाणले जाणारे हे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ झाला, एक धावफलकावरती आगवन वामिका स्टार मेहुल पाटील पुरस्कृत हा संघ, तर एका बाजूला डेंजरस बोईसर, एका बाजूला आलोक, एका बाजूला अंजन, असे मात्र हे दोन फलंदाज सॉफ्ट हँड इथे देखील मॅचला खूप चांगली सुरुवात करत असताना बघायला मिळतात. सिंगल दोन्ही फलंदाज एक धावेनं आता आत्मविश्वासाची एक धाव घेतली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आता 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. तारापूर संघाने खूप चांगले क्रिकेट दाखवलं. दीपक 11ला धारातीर्थी पाडलं. फटका जिथे खेळलाय विकास माची, जगदीश माची या 2 हुकमे एक्क्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. PN स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही टी शर्ट वामिका स्टारची डिझाईन होते आपल्याला पाहायला मिळतं असताना 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. आजच्या दिवसात 12 मॅचचे शेड्यूल आणि रत्नदीप चषकामध्ये हा मॅच क्रमांक 8ला देखील इथे सुरुवात झालेली आहे. फटका तर जरूर खेळला, तिथे विकास आहेत, बॉलला फील्ड करतायत. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 3. पुढचा बॉल यावरला खूप चांगला फटका, परंतु तिथून आपण पाहता क्षेत्ररक्षक आहेत परंतु डिक्लेअर झोनकडे बॉल निघून जाईल. आता बॉलचा खेळ झालाय 5 आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील आपण पाहतात मॅच नंबर 8 डेंजरस बोईसर विपक्षात जय जोगनादेव आगवण वामिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची कट जरूर घेतली होती परंतु मागे जितेश होते त्यांना तो बॉल नाही कॅरी करू शकले आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्तीवरती आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5. येणारे आता 18 बॉल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आगवननं स्वीकारलं क्षेत्ररक्षण. एका बाजूला 2 फलंदाज बघायला मिळतात एका फ्रेममध्ये, तर एका बाजूला वामिका स्टार आगवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला मॅच बघायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला विकास आणि जग्गू या 2 हुकमे एक्क्यांची जोडी. आगवन या संघाकडे निश्चित स्वरूपात पॅक साईड गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा आणि ज्यामध्ये क्षेत्ररक्षण अव्वल दर्जेचं सातत्याने आपण पाहिलंय. संध्याकाळच्या रात्रीच्या दुसऱ्याच मॅचमध्ये तोही आगवणकर हाही सामना आपण पाहिला, ज्यामध्ये युवा खेळाडू पराभवाच्या छायेमध्ये जरूर त्यांना जावं लागलं परंतु प्रयत्न त्यांचे देखील चांगले राहिलेत. जाऊया मॅचकडे. फटका तर इथे जरूर खेळलाय, फेकी अख्खी रेट आली आणि पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. जगदीश माची जसा बॉल हातामध्ये आला अगदी बाणाप्रमाणे वेगाने थ्रो केला आणि फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळालेत. गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता खूप चांगली फेकी, डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट. अनेक वेळ आपण फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवताना पाहिलेलं आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत. अभिषेक, षटक क्रमांक 2 हार्दिक यांना आपण पाहताय. या वेळेला आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि विकासनं तिथे जोखीम पत्कारली नाही, बॉलला जाऊ दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले. गॉन. नवीन फलंदाज वीरेंद्र, डेंजरस या बोईसर संघाचा एक अनुभवी खेळाडू. अनेक वेळा आपण त्याला याच डेंजरसच्या किटमध्ये पाहिलेला आहे आणि तोच वीरेंद्र दाखल झालाय मैदानाच्या आत. हार्दिकनं आत्तापर्यंत गोलंदाजी चांगली केली. पहिला रनआउट, दुसरा षटकार आणि आता आपण पाहतायत संघाची हॅट्रिक बघायला मिळेल का. सॉफ्ट हँडनं खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला फक्त दिशा दिली आणि सिंगल मात्र इथे मिळतं. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा. पाटील नेटवर्क सोबत ही स्पर्धा आमचे प्रेक्षक बघतात, त्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. फटका तर जरूर चांगला खेळला परंतु इथे षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्यानं इथे फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. गॉन.
नवीन फलंदाज आलोक, नाही आलोक बाद झालेत. नवीन फलंदाज रॉय. इथे इंग्लंडकरिता जेसन रॉय हाही खेळाडू आपण पाहिला. काय 2019च्या विश्वचषकात त्यानं बॅटिंग केली, परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन हे येत असतात आणि तदनंतर जेसन रॉय आपल्याला इंग्लंड संघामध्ये आता खूपच कमी बघायला मिळत आहेत, परंतु लीग स्पर्धा ते सध्या गाजवत असतात. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 7 आहेत. 3 धक्के आत्तापर्यंत लागलेत पहिल्या इनिंगमध्ये खेळ चालू असताना. इथे देखील आपण पाहतात फटका केला, चेंज ऑफ द पेस. मागील बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलला फ्लाईट जास्त दिली, वेग कमी केला आणि तदनंतर 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. त्या 12 बॉलमध्ये काय होईल, काय बिघडेल, या अनेक गोष्टी आहेत. या सामन्यातला विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच तारापूर आणि त्यांच्या विपक्षात या सामन्यातला विजयी संघ आपल्याला बघायला मिळेल. मग तो आगवण वामिका स्टार की मग डेंजरस बॉयसेर. ह्या गणितात आता कोण पास होतंय, जिथून जय जोगनादेव आगवण वामिका स्टार या संघानं खऱ्या अर्थानं आपण पाहतायत चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. हिम्मत माची पहिलाच बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. हिम्मत माची यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल डॉट बॉलनं सुरुवात. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हिम्मत तय्यार राऊंड स्टम्प्सनं. फटका चांगला होता, जिथे क्षेत्ररक्षक नाहीत, परंतु डी झोनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये तो बॉल जाईल. एका धावेने आता स्कोर कार्ड जाऊन पोचते ते म्हणजेच 9 वरती. थेंबे थेंबे तळे सच्या सध्याचा प्रयत्न चालू आहे आणि गोलंदाज तयार होत आहेत. इथे देखील मनगटाच्या साह्यानं फटक्याला वळण दिलं. आता वीरेंद्र अर्ध्या विकेटवरती येऊन उभे राहिले आणि आता त्यांना बाद व्हावं लागते. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, गॉन. या वेळेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये अभय हे फलंदाज दाखल होत आहेत. हिम्मत माचीचे 3 चेंडू आतापर्यंत हातावून झालेत. 9 वरती 4 धक्के. जवळपास अर्धा संघ गारद होताना बघायला मिळतोय. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आज चौकार पाहायला मिळाला. ऊर्जा देणारा राहील तो म्हणजेच डेंजरसच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजण्याचं वातावरण तयार केलं या चौकारानं. आता आपण पाहतायत एका बाजूला रॉयच्या साथीनं अभय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि खूप चांगला फटका तिथून रॉयच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 13. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 येणारे 2 चेंडू. अभय नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याही फलंदाजाकडे गुणवत्ता जरूर आहे. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय आणि सलगचा दुसरा. आता रॉय सांगतात की अभी नाही तो कभी नाही. तिसऱ्या षटकात हिम्मत माची मिळाले त्यांना आणि त्यांचे दोन्ही ओव्हरपिच पद्धतीच्या बॉलची विल्हेवाट लावली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज चौकार शोधला. 17 रन. 17 वरती गडी बाद झाले ते म्हणजे 4. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना डेंजरस संघ बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल आहे. चला आगवण स्पीड अप. आजच्या दिवसातील अनेक सामने बाकी आहेत. सुपर 8 मधले जे 8 संघ आहेत त्यांच्याकरिता मात्र खऱ्या अर्थानं टी शर्ट्स आहेत शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि त्या 10 खेळाडूंची आपण नावं द्यायची आणि तदनंतर त्या साईजनुसार तुमच्या संघाचं नाव येईल आणि शिंदे स्पोर्ट्सनं देखील एक चांगली सुरुवात. संकेत शिंदे, शैलेश शिंदे, सनीश शिंदे आणि समेश शिंदे हे 4 शिंदे ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची मात्र ही एक चांगली सुरुवात. 17 वरती गडी बाद झाले ते 4. या षटकातील पुढील बॉल. गोलंदाज तयार. आता इथे फलंदाज बाद होतील. बॅटची कड आणि फलंदाज रॉय ज्यानं चौकार शोधले होते तो आता बाद झालाय, गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या विशाल. नावाप्रमाणे विशाल आहेत. अगदी आपण पाहतात मजबूत बांधाचे, मजबूत यष्टीचे, उंच पुरा
असा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय दाखल होत असताना. हिम्मत माचीचं षटक चांगलं राहिलं. आता शेवटच्या षटकात जितेश चांगले गोलंदाज. मंगेश कचरा यांच्या साथीनं सातत्यानं चांगली गोलंदाजी करणार नाव कोण? त्याचं नाव आहे जितेश. आता इथे विकास यांच्याकडनं बॉल जातोय आणि त्यांच्याकडे बॉल गेला म्हणजेच तो खऱ्या अर्थानं डॉट बॉलची संभावना किंवा मग रनआउटची संभावना जास्त असते. ज्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षक आहेत. फटका तर खेळलाय जिथे चांगलं क्षेत्ररक्षण देवेन माची विकास यांचेच बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. षटकार आणि षटकाराला इथे अनिवार्य बंधन. फलंदाज बाद. दीपक 11 संघाचे कोणी प्रतिनिधी असतील अभिषेक टेणी तर प्लीज आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिले 2 बॉल डॉट आणि तदनंतर विकेट. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित हे दाखल झालेत. 17 वरती धावसंख्या स्थिर आहे. 6 धक्के लागलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना. हा बॉल पंच दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आता गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स. सध्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर आहे. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 वरती. फटका खूप चांगला थ्रू द कॅप्स अँड चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. चौकार. या चौकाराच्या मदतीने आता धावफलकांना गती मिळाली आणि जाऊन पोचले ती म्हणजेच 23 रन्स. 23 धावा या धावफलकावरती आहेत. रत्नदीप चषक 2026 एक चांगलं आणि जबरदस्त दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. जितेश तयार. इथे देखील आपण पाहतायत फटका क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती. 25 धाव्यांची गरज जय जोगनादेव आगवन वामिका स्टार या संघाकरिता. 25 धावांचं गणित. आता कुठल्या पद्धतीनं या मॅचमध्ये मजा येईल दुसऱ्या डावात हेही बघण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा रनचेजमध्ये. चला इथून आता मॅचला इथून सुरुवात होत आहे. रत्नदीप चषक 2026 रनचेजला सुरुवात आणि फलंदाज विकास आणि एका बाजूला जगदीश माची. दोन्ही देखील धुरंधर खेळाडू. अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारी नावं आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 25 धाव्यांची गरज असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार.
पहिलाच बॉल नो चान्स द फिल्डर बिटवीन द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार जगदीशच्या बॅट मधनं. चांगली फलंदाजी यासाठी जाणले जातात जगदीश माची. फुलरलेनच्या बॉलवरती संपूर्णपणे आक्रमण केले त्यांनी. इथे देखील फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढील बॉल गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट. याआधी एक बॉल डॉट आला आणि तदनंतर मग स्ट्राईक रोटेशनचं काम त्यांनी योग्य पद्धतीने बजावलं. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 5. विकास आणि एका बाजूला जगदीश. अभयनं पहिलाच बॉल अभय यांचा आपल्याला पाहायला मिळाला जो फुलर लेनचा होता. आणि जस्ट द गॅप अँड गेट इट 4 रन्स. जगदीश आणि विकास हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 6 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा अभय तयार. यावेळेला अप ट्रॅकरचा बॉल थोडासा क्विकर 1 म्हणून आपण अभयचा चेंडू पाहिला. शेवटचा बॉल आहे. एक चौकार आल्यानंतर देखील अभयनं गोलंदाजी चांगली केली कारण 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6. 19 मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. 19. फुदरलेनचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहतात चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6 सध्या फलकावरती पाहायला मिळतात. या वेळेला आपण पाहतात नवीन गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र, जो मी उल्लेख त्याचा केला की एक अनुभवी खेळाडू आहे डेंजरस बोईसर या संघासाठी आणि तोच वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका आणि जिथे सिंगल मिळते या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 7. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी, त्या म्हणजेच 18. जगदीश आणि विकास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतायत वेळेचा विचार केला तर निश्चित स्वरूपात 12:30 वाजलेत, परंतु तरी देखील प्रेक्षक राजे या स्पर्धेला अगदी पकडून आहेत कारण ही स्पर्धा आहे त्या पद्धतीची. काय कमालीचं क्लास नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला जगदीश 5 बॉलमध्ये 5 धावांवरती खेळतात. आजच्या रजनीमध्ये 12,500 प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं. बिटवीन द गॅप जगदीशच्या बॅटमधनं आलाय चौकार. फक्त टायमिंग वरती भरोसा ठेवला. थोडंसं फील्ड करायला हवी होती परंतु नाही तिथे झाली. चांगला फटका खेळल्यात आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आता धावसंख्या फलकावरती 11. रन करायच्या 14 या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा देत सिंगल मिळवली आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 12 वरती. 13 धावांची गरज. बॉल आहेत 15 मध्ये रन करायचे 13. या वेळेला आपण पाहतायत खराब क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहतायत बॅट मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्या वेळेला क्षेत्ररक्षक थोडेसे फसले. चेंडू वेगाने येईल अपेक्षेसह आधीच बॉलवरती फिरले होते आणि तदनंतर चेंडू थोडासा स्लो देखील झाला आणि क्षेत्ररक्षकाला इथे थोडासा चकमा मिळाला. धावसंख्या जर फलकावरती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजे 16 रन्स. शेवटचा बॉल या षटकातला. फटका तर जरूर खेळलाय आणि इथे फलंदाज आता बाद होतील. खराब कॉलिंग. हा चेंडू संपूर्णपणे हातामध्ये होता आणि विकास जसा फटका खेळले तसं वेगानं पुढे आले. फलंदाज बाद होत आहेत. गॉन.
12 बॉल आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज असा मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची गरज. गोलंदाज उंच पुरा असा विशाल, फलंदाजीने एक चौकार त्यांच्या बॅटमधनं जरूर आला. आता या 12 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड करण्याकरिता दाखल झालेत. काय फटका खेळलाय, नजाकत, क्लास. जिथे फुलरलेनचा बॉल फक्त दिशा दिली आणि बॉल बिटवीन द गॅप ढकलत असताना जगदीश माचीचा क्लास पाहायला मिळाला. आता उघ्या 5 धाव्यांची गरज. काय फटका खेळला, खूप चांगलं, खूप चांगली बॅटिंग. इथे देखील आपण पाहतायत विजयाचा. इथे मात्र आता 1 धाव दूर स्कोर आर लेवल. चांगली फलंदाजी, फारसे काही ताकद लावण्याची गरज नाही. जगदीशकडे जो क्लास आहे, फक्त बॉलला दिशा दिली, चांगला टायमिंग आणि टायमिंगच्या साध्यानं इथे विजयाची 1 धाव बघायला मिळाली. अभिनंदन, खूप चांगलं क्रिकेट. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार हा संघ एका बाजूला तारापूर. या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण या टॉससाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या मॅचचे हार्दिक, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 3 रन देत असताना 2 विकेट घेतले. ते मॅन ऑफ द 3 विकेट 1 रनआउट आहे ज्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत हार्दिक. जगदीशने देखील बॅटिंग चांगली केली, परंतु 25 धावांचं टार्गेट होतं. त्यामध्ये गोलंदाजांचं कौशल्य अत्यंत महत्त्वाचं राहिलं आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन ऑफ द मॅच हार्दिक. या एका बाजूला मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आणि टॉस तोही तेवढाच महत्त्वाचा राहील. धीरज पाटील लाल्या यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब द्यावा. आणि एका बाजूला तारापूर विपक्षात जय जोगनादेव आगवन वामिका स्टार या 2 संघांमधला सामन्याचा टॉस देखील होईल. मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील यांच्या माध्यमातून इथून ही मॅन ऑफ द मॅच आपण देतोय हार्दिकला, ज्यांनी 1 षटक हाताळलं, 2 धावा देत 2 गडी बाद, एक ज्यामध्ये रनआउट देखील होता. म्हणजेच 3 विकेट त्याच षटकात बघायला मिळाले आणि ते सामनावीर हा पुरस्कार त्यांना मिळतोय. एनर्जी ड्रिंक इटचं हे गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेनं एक चांगली उंची प्राप्त केली. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला ही पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द मॅच हार्दिक. एकंदरीत हार्दिक काय म्हणाल, मॅन ऑफ द मॅच झाल्यात कसं वाटतंय? टी शर्ट पहिले घ्या. आणि हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक थांबायला तयार नाही. चला या टॉससाठी या. टॉस करण्याकरिता धीरज पाटील लाल्या यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस देखील होईल. एका बाजूला आगवन आणि एका बाजूला तारापूर कलंदर. शाकीर आपला कर्णधार पाठवा. चला इथून मॅचचा टॉस होईल. यातला जो संघ जिंकणार तो क्वालिफायचं तिकीट. तारापूरचा कॉल हेड अँड टेल. हेड सीज कॉल
अँड इट इज साईड्स. थँक्यू सो मच धीरज पाटील. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. एकंदरीत टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करतील. प्रतिस्पर्धी संघ वामिका स्टार आगवन सध्या चर्चेतलं नाव तेही राहिले, परंतु तारापूर संघ देखील खूप चांगली प्रगती करतोय सध्या. तुम्ही जो उल्लेख केला की लक थोडी साथ देत नाही, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये लक सहित तुमची मेहनत या सगळ्या गोष्टी आहेत. आता टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रतिस्पर्धी संघाला तुमचा प्रयत्न राहील? 30च्या मधोमध रोखण्याचा, कारण की चांगला संघ आहे, तर कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे. जगदीशची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलली. या मॅचमध्ये विकास थोडे शांत दिसले. आता त्यांनी म्हटलं की 30च्या आत, तुम्ही मात्र एक तुमची माइंड टोटल 4 षटकांमध्ये किती असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा होतील तर बॉलरला प्रेशर नाही राहणार. वमिका स्टार मागची 2 वर्ष हे नाव तुमच्या साथीने आहे. मेहुल पाटील यांचं कौतुक कसं कराल? मेहुल दादाचं कौतुक केलं तर थँक्यू सो मच. इथे आपण जाऊया. मागचा टॉस देखील झालाय आणि तारापूर एका बाजूला अगदी एका ॲक्टरला लाजवतील ज्या पद्धतीनं सेफ आपल्याला पाहायला मिळतात. चला, दोन्ही करण्यात विनंती आहे.